हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही काय बनवतोय बघा. तर आज आम्ही ग्रीन मंचुरियन बनवतोय. तर मी तुम्हाला रेसिपीमध्ये काय काय टाकले फक्त ते सांगणार आहे. कारण मी रेसिपी टाकायला म्हणजे जी रेसिपी आपण बनवतो, मटेरियल जे टाकतो तर ते दाखवायला मी विसरली. तर मी तुम्हाला डायरेक्ट मंचुरियन कसं बनवतात ते सांगते. ते पण ग्रीन बनवते, रेड कलरचं असतं ते नाही बनवत. तर हे क्रिस्पीवाले साधे ग्रीन मंचुरियन आहेत. तर ह्याची ग्रेव्ही पण मी बनवली बघा, बघू शकतो तुम्ही. तर ह्या ग्रेव्हीमध्ये मी टोमॅटो केचप आणि सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ जे असतं आपलं, तर ते 2 चमचे मिक्स केले पाण्यामध्ये. आणि ते कांदा वगैरे टाकून, शिमला मिरची, अद्रक, लसूण सगळं टाकून तेलामध्ये मग वरतून ते कॉर्नफ्लॉवरचं पीठ मिक्स करून ते टाकलेलं आहे. आणि त्याची ती ग्रेव्ही बनवलेली आहे. आणि इथे ग्रीन मंचुरियनचं कोबी बारीक कट करून घेतला आहे. त्यामध्ये मैदा 5 ते 6 चमचे आणि कॉर्नफ्लॉवर 4 चमचे असं मिक्स केलं आहे मी. आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट सगळं मिक्स केलेलं आहे. आणि मिरची पण टाकलेली आहे. आणि धना पावडर, मीठ वगैरे टाकून मिक्स करून घेतलं आहे. आणि मी ते आता तळते. म्हणजे इथं बघा तुम्ही कसं दिसतंय ते. तर हे बारीक गॅसवरती तळायचं आहे, फास्ट करायचं नाही. तर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. गोल पण बनवता येतात, पण हे मी आपले ग्रीन बनवलेत, साधे सिंपल. आपण जसे भजी बनवतो त्या पद्धतीने बनवले. फक्त बेसन पिठाच्या ऐवजी हे टाकलेले मंचुरियनचं, बाकीचं सगळं टाकलेलं मंचुरियन. तो खाल्लं ना, कसं झालं? भरलं. तू आज काय काय केलं सांग? अभ्यास केला, भाजी घासली, झाडू मारली, एवढं सगळं केलं. अजून काय नाही. का ग? कसं लागलं मंचुरियन सांग बरं. छान होतं का? झालेलं ना. चला तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे झाले मंचुरियन नक्की सांगा.